आज मला आमच्या मंडळातली कणी थोडी वस्तू होती कणी ते सगळं काढायचं होतं. पहिला तर चप्पल घालून कणी डायरेक्ट घरामध्ये आलो. घरामध्ये आमच्या वरच्या रूम मध्ये कणी मंडळाची जी मांडवाची जुनी नट होती कणी ती तिथं ठेवलं होतं. ह्यो डबा घेऊन कणी डायरेक्ट म्हणजे कणी रूम पशीच आलो. मांडवाची नट बोल्ट ह्याच्या आतमध्येच होती. ह्या डब्याच्या आतमध्ये जी नट होती त्याला थोडी थोडी गंज पण चढत होती. पहिल्या तर डब्याच्या आतमधली कणी पानं चेक करून घेतलो. ही 3 पाण्यात कणी मांडव घालताना कणी प्रॉपर बसतात. डब्याच्या आतमधली कणी नट बोल्ट पण चेक केलो. थोडी थोडी गंज चढत होती. म्हणूनच त्याच्यासाठी कणी तेलाची बाटली होती. ही हाय अशी भरलेलीच होती. ह्याचा वापर पण नव्हता. म्हणून कणी डायरेक्ट पाण्याच्या आतमध्ये ओतूनच टाकलो सगळी. तेल त्याच्या आतमध्ये घातल्यानंतर झाकण झाकून घेतलो. सगळं मिक्स करून घेतलं. सगळं तेल सगळ्या नटांना लागू दे म्हणून. ह्याच्यात थोडं थोडं तेल मुरुती म्हणून साईडला ठेवलं होते. तेवढ्यात म्हणजे मम्मीने कडे ताडपत्री पण काढून ठेवलेली. मग ते पण आणलो रूम मध्ये आणि एका ठिकाणी कोपऱ्यात ठेवून घेतलो. त्याच्यानंतर तुम्हाला आमचा मांडव पण दाखवतो आम्ही कुठे ठेवते. ह्या एका कोपऱ्याला असं बांधून ठेवते बघा. आणि जर तुम्हाला मांडवचा पार्ट 2 बघायला जर आवडत असेल, भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करा की पार्ट 2. तेवढ्यात मला मम्मीने असं पण सांगितली, गेल्या वर्षीच्या कडे आमच्या बुका गावल्या 2, म्हणजे हाय याच्याकडे भरलेल्या 2 बुका होत्या बघा. या बुक वरती कडे आमची स्थापनाची प्रिंटिंग होती की ती चुकीची झाली. जरा व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि जाताना भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा.